मित्र हो नमस्कार. मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनल लागली सबस्क्राईब करून टाका. जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्यात नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच सगळ्या व्हिडिओचा खूप सारा आनंद घेचाल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज आपला विधानसभेचा निकाल लागला आणि विधानसभेचा जो आजचा जो विधानसभेचा जो निकाल आहे, तो विधानसभेचा निकाल यासाठी इतका महत्त्वाचा आहे, की या विधानसभेच्या निकालामध्ये आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जो काही अभूतपूर्व निकाल लागलेला आहे, म्हणजे असा निकाल खरंच कोणी ऍक्सेप्ट केलेला नव्हता किंवा विरोधकांनाही वाटलं नव्हतं आणि सत्ताधाऱ्यांनाही वाटलं नव्हतं इतकं वेगळ्या पद्धतीने निकाल लागेल. या सगळ्या निकालाची जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतील. मित्रांनो, आज आपण वाई, खंडाळा, महाबळेश्वर जो आमचा मतदारसंघ आहे, जिथं आम्ही मतदान केलं, त्या मतदारसंघाची आकडेवारी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने हालचाली झाल्या, कुठून कसं लीड मिळालं, कोण म्हणजे जे विद्यमान आमदार मकरंद लक्ष्मणराव जाधवराव पाटील हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांचं लीड नक्की कुठून आलं आणि इतकं लीड त्यांना कसं एकाएकी भेटलं? जर जिथं सगळीकडे म्हटलं जातं होतं अख्ख्या मतदारसंघामध्ये तुतारीची हवा आहे, तुतारीची हवा आहे. मग वाई विधानसभा मतदारसंघामध्ये जसं संपूर्ण महाराष्ट्रातच अनपेक्षितच सगळं घडलेलं आहे, तसंच वाई मतदारसंघात सुद्धा अनपेक्षित घडलेलं आहे. आणि हे अनपेक्षित इतक्या याच कारणी म्हणतोय मी तुम्हाला, की इथं तुतारीची हवा आहे असं म्हटलं जात होतं आणि मकरंद पाटील निवडून येतील असं प्रत्येकाला वाटत होतं. परंतु त्याचं मार्जिन खूप कमी असेल किंवा लीड खूप कमी असेल, एक 10,000 च्या आतमध्ये असेल असं अनेकांचं म्हणणं होतं. परंतु ते संपूर्णपणे फोल ठरलेलं आहे. ॲक्चुअली परिस्थिती वेगळी होती. ॲक्चुअली लोकांचं मतदान वेगळ्या टाईपमध्ये झालेलं होतं. हे निकाल आल्यानंतर समजतंय. कोण म्हणत असेल ईव्हीएम घोटाळा वगैरे ह्या गोष्टी जरी म्हणत असल्या, तर आता शेवटी जो निकाल आलेला आहे, तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे या आतापर्यंतच्या मकरंद लक्ष्मणराव जाधवराव पाटलांच्या कारकिर्दीमधला हा सगळ्यात जास्त मतांच्या फरकानं निवडून आलेली ही त्यांची निवडणूक. त्यांनी 2009 साली अपक्ष निवडणूक लढवली. त्याच्यानंतर 2014 ला निवडणूक, 2009 ला जिंकले, 2014 ला जिंकले, 2019 ला जिंकले आणि आता चौथ्यांदा ते 2024 ला सुद्धा जिंकलेले. परंतु 2024चं जे त्यांचं मताधिक्य आहे ते खूप आहे आणि याच मतदारसंघामध्ये त्यांनी शरद पवारांनी त्यांना पाडायसाठी लोकांना आदेश दिला होता, पाडा, पाडा, पाडा म्हणून. तोही कुठेतरी एका बाजूला पडला आणि लोकांनी तो ॲक्सेप्ट केलेला नाही किंवा शरद पवारांचं इथलं जे त्यांनी आव्हान केलं होतं ते स्वीकारलेलं लोकांनी दिसत नाही. त्यामुळं या ठिकाणी ज्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर इथलं जे लीड आहे मकरंद पाटलांचं ते खूप आणि खूप जास्त आहे. ते लीड जवळ-जवळ 61,392 इतकं लीड आहे. इतकं लीड या मतदारसंघात त्यांना मिळणं म्हणजे खरंच ही त्यांच्यासाठी खूप मोठा बूस्टर डोस आहे. त्यांचं पुढचं बऱ्याच दिवसांचं राजकारण ते या लीडमधून ते म्हणजे एकदम सेटअप करू शकतात. जिथं मकरंद जाधव म्हणजे पाटील हे पराभूत होतील असं वाटत होतं, परंतु तिथंच त्यांनी लीड घेतलेले जवळ-जवळ 61,000चं. 61,000चं लीड हे मिळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही या मतदारसंघामध्ये. याच मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात उभ्या होत्या त्या अरुणादेवी पिसाळ, ज्या तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून उभ्या होत्या. तर त्यांना मतदान मिळालेले इथे 61,392 सॉरी 79,579 आणि मकरंद जाधवांना मिळालेले ते 1,40,971. गेल्या वेळेचं त्यांचं मतदान होतं 1,30,000. त्याच्यामध्ये 10,000 वाढ झाली आणि त्यांचं मतदान हे 1,40,971 इतकं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर 61,392चं त्यांना त्या ठिकाणी लीड मिळालेलं आहे. ते लीड त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण त्यांचं लाँग टर्म राजकारण त्याच्यावरती होणार आहे. त्याच्यानंतर अजून एक स्पर्धक म्हणून मानलं जायचं ते म्हणजे पुरुषोत्तम जाधव. परंतु पुरुषोत्तम जाधव एक त्यांच्याबद्दल एक अशी गोष्ट होती, की ती चांगल्या पद्धतीने ते चालू शकतील. इथं काहीतरी मतदानामध्ये आकडेवारीमध्ये काहीतरी वेगळं पण त्यांचा येईल. परंतु असं काही झालेलं नाही. पुरुषोत्तम जाधवांना सुद्धा इथं खूप कमी मिळाले म्हणजे डिपॉझिटच जप्त झाल्यासारखा विषय. ते किती आहे? तर ते 4,695 इतकं मतदान पुरुषोत्तम जाधवांना इथे मिळाले. म्हणजे 5,000चा आकडा सुद्धा पुरुषोत्तम जाधव पूर्ण करू शकलेले नाही. बऱ्याच दिवसांचे ते राजकारणी आहेत. ते बऱ्याच वेळा इथे लढतात. बऱ्याच वेळा ते पराभूत झालेले आहेत आणि आताही ते पराभूतच झालेले आहेत. परंतु त्याचं राजकारण हे खूप कमी आणि खूप त्यांचं मतदान हे खूप कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं पुरुषोत्तम जाधवांना सुद्धा हा खूप मोठा एक झटका बसलेला आहे. त्याच्यानंतर गणेश केसकर म्हणून एक होते जे अपक्ष या चिन्हावरती इथं लढत होते. धनगर समाजातून येत होते. त्यांनाही 2,300 म्हणजे 2300 असं मतदान झालेलं आहे. परंतु त्यांचं 2300 मतदान हे त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक ताकदीवरती आणि समाजाने केलेल्या एकजुटीवरतीच मतदान आहे. त्याच्यामुळं ते थोडं लक्षणीय धरणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा त्यांनी तो लढा उभारला.
आणि एवढ्या मोठ्या त्सुनामीला जर ठोकरायचं असेल तर ती हिंमत त्यांच्यात होती. त्यामुळे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जिंकून आले. आणि ज्या पद्धतीनं म्हटलं जात होतं, की मकरंद पाटील या ठिकाणी पराभूत होतील, परंतु पराभव लांब राहिला. परंतु जवळ-जवळ 61,000चं लीड त्या ठिकाणी मकरंद जाधवांनी मिळवलं. त्याच्यामुळं असं म्हणता येईल, की ते त्यांचं लाँग टर्मचं जे राजकारण आहे, ते अजून खूप दिवस चालू राहील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.